जेवून बसलाय, पाणी तापायला पाहिजे, धुमायला नको. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा इतिहास सकाळी कोयन्यात 2500 वर्षाचा इतिहास. सकाळ सकाळच्या मंगलमय धम्म पहाटे सर्वच मान्यवरांचं जोरदार कार्यांच्या विरोधी हार्दिक असं कौतुक, हार्दिक असं स्वागत. हा इतिहास सकाळी कोयन्यात 2500 वर्षापूर्वीचा इतिहास. पाहुण्याला हा इतिहास खरं तर सकाळ सकाळच्या मंगलमय धम्म पहाटे हा चिरवडा तुमच्या दारात आला, हा पिंगळा तुमच्या दारात आला आणि तुम्हाला विचारतोय कुणाचं भविष्य पाहायचंय का? कुणाचं भविष्य मावल्यानो, कुणाचं भविष्य पाहायचंय का? पण खऱ्या अर्थानं माझे बाबासाहेब म्हणले आणि तुमचं भविष्य तुमच्या हातांच्या रेषेवर अवलंबून आहे, तर तुमचं भविष्य तुमच्या मनगटांच्या ताकदीवर अवलंबून आहे. आणि म्हणून त्या भटक्यांचा, वृत्तांचा, मराठ्यांचा, ओबीसींचा, नव्हे सगळ्या भारतीयांचा एकच पालनहार, एकच उद्धार करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हा इतिहास कधी कोयन्यात बंद झाला. खरं तर एवढे एक्झर्शन झाले साहेब. 5 तारखेपासूनचे कार्यक्रम आहेत. गोवा, नागपूर असा फिरत 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 नांदणीकर मागच्या वेळी घरी आले आणि आग्रह केला यायला असं लागतंय. त्या सगळ्या दादांसाठी जोरदार टाळ्या. जी लोक 5-6 मंडळी आली होती बरोबर का, आग्रह केला, मी नाही म्हणत होतो, म्हणजे यायचं लागतंय आणि तुमच्या सेवेची संधी आम्हाला दिली. जरा जोरदार टाळ्या. आणि ज्यांना ज्यांना कार्यक्रम समजला, अगदी राधानगरी चापोडीहून आलेले आमचे दादा, जोरदार टाळ्या. जे बोलले ते दुपारी खरं तर वास्तव असं आहे की आम्हाला चालता येत नाही, म्हणजे एवढी जागरण आहे. कारण सकाळी रात्री कार्यक्रम आम्ही गगनबावड्यात केला आणि सकाळी कामगार दिनासाठी शाळेत हजर, निकाल दिला. 12 वाजता एक लग्न केलं, 1-1.5 वाजता आम्ही बाहेर पडलो. त्यावेळी लय वाईट अवस्था होती, डोळे उडत नव्हते. आमच्या सावरेकर सरांनी, ब्राईट आर्मीचे वॉरियर आहेत ते, तर त्यांनी घरात येऊन झोपवले. 7 वाजता बाहेर काढलं. जोरदार टाळ्या. ही सगळी मंडळी कधी कधी गाडीत बसतात. त्या कलाकारांचं कौतुक. खरं तर आता 19 लोक आहेत आणि आपण दिलेली बिदागी लक्षात घ्या कशी वाटायची कुणाला. हे काम पैशासाठी नाही, तुमच्या लक्षात येईल आणि मग तुमच्या सहकार्याची गरज आहे, शांततेची गरज आहे. हा इतिहास कडी कोयन्यात मावल्यानो, हा इतिहास कडी कोयन्यात 2500 वर्षाचा हा इतिहास. अरे काय त्या मराठ्यांचा इतिहास, अरे काय त्या चांबारांचा, मांगांचा, महारांचा इतिहास, नवे महिलांचा इतिहास. त्या इतिहासाची सुरुवात पावल्यानो तुमच्यापासून झाली. अरे ज्यांच्या डोक्यात जात आहे, जात, त्यांना सांगा अरे जात व्यवस्था सुरू झाली 2500 वर्षापूर्वी. किती? 2500 वर्ष. त्याच्या आधी 10,000 वर्षापूर्वी तुम्ही टोळी जीवनात जगत होता. मानवी वंशशास्त्राचा इतिहास वाचा. 10,000 वर्षापूर्वी तुम्ही टोळी जीवनात होता. त्यावेळी जात नव्हती, धर्म नव्हता, पंथ नव्हता, देव नव्हतं, देऊळ नव्हतं, कायच नव्हतं. ना बुद्ध नव्हते, ना महावीर नव्हते, ना राम नव्हते, ना कृष्ण नव्हते, फक्त मानवी जमात होती. आणि म्हणून ज्या व्यवस्थेने या जाती निर्माण केल्या त्याचा इतिहास तुम्हाला समजून घ्यावा लागेल. या इतिहासाची सुरुवात मावल्यानो तुमच्यापासून होते. ऐकताय का? आपापसात बोलू नका. ज्याला बोलायचंय मावल्यानो त्यांनी घरी आपली वाकळ चादर वाट बघते, काय गरज नाही, ऐकायची काय गरज नाही साहेब. हा इतिहास कधी कोयन्यात आणि या इतिहासाची सुरुवात तुमच्यापासून होती. या जगातल्या पहिल्या राण्या आदर्श व्यवस्था, मातृसत्ताक व्यवस्था, महिला राण्या होत्या, तुम्ही राण्या होता. त्या जगातली तुमच्या आधी राजा नव्हता. त्या देशातली अधिमाता, गणमाता, माता, निवृत्ती माता, आधी तुम्ही आहात. पहिली व्यवस्था मावल्यानं तुमची सुरू झाली आणि या व्यवस्थेमध्ये नवरा तुमच्याकडे नांदायला येत होता. आता कसं नवरी नवऱ्याकडे जाते. कन्यादान पद्धत नव्हती. कन्यादान काय वस्तू आहे दान करायला? अरे हा इतिहास याचा पुरावा देऊ. अरे भारतभर फिरून या, जास्तीत जास्त देवळं तुमच्या आहेत मावल्यानो. तुमची देवळं म्हणजे महिलांची, म्हणजे राण्यांची, म्हणजे देव्याची. देव्या कशा दाखवले? प्रतीक. एकेकीला 8-8 हात, एका हातात तलवार, एका हातात सत्तूर, एका हातात कोयता, खड्ग आणि बसली या कशावर? वाघावर. आणि जीव कशी आहे? हिल जवळ कोण? पहिल्या राण्या. देशातल्या पहिल्या राण्या तुम्ही होता. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात अरे चित्रकलेचा शोध तुम्ही लावला, भाषेचा शोध लावला, शेतीचा शोध लावला, लिपीचा शोध लावला, शस्त्राचा
सगळ्या शोधांची आई जननी तुम्ही आहात मावल्यानो. क्रांती तुम्हीच करू शकता. तर संख्येने 50% तुम्ही आहात. आणखी काय? अरे निसर्गाचं फार मोठं वरदान मावल्यानो तुम्हाला निसर्गाने दिले. अतिशय संक्षिप्त, अतिशय प्रामाणिकपणा, अत्यंत त्यागाची मूर्ती तुम्ही आहात. आणखी काय? त्या जगामध्ये आमच्यासारख्या जीवाला जन्म घालण्याची ऊर्जा, जन्म घालण्याचं ताकद तुमच्याकडे आहे मावल्यानो. तुम्ही आई आहात म्हणून महान आहात. आयानो टाळ्या वाजवाय पाहिजे मावल्यानो. पण बाबासाहेब पुढे जाऊन असं म्हणतात, अत्यंत महत्वाचं वाक्य आहे, जब माँ गुलाम होती है तो आईच गुलाम असेल तर, जब माँ गुलाम होती है तो बच्चा भी गुलाम पैदा होता है. आईच उपास तपास करत असेल. अरे 1848 माझ्या राष्ट्रपिता जिंतूरावनी शाळा सुरू केली. काय वाचायला पाहिजे होतं? छत्रपती शिवराय, राष्ट्रपिता जिंतूराव फुले, माता साहित्य वाचायला वाचले. आमची आई काय वाचते? हा, श्यामबाला गुरुवार वाचते का नाही? श्यामबाला सुट्टी दिवस क्रीडा करण्यासाठी हुकूमात चालू होती. वाचते का नाही? गुरुवार करतात का नाही? कुठून ती 1848 आधी ती नव्हती. आणि हा इतिहास कडी कोयन्यात बंद झाला मावल्यानो. आणि हा इतिहास सांगत आमची परंपरा सांभाळत अनेक लोककला इथंच निर्माण झाल्या. त्यातील एक लोककला वासुदेव. आणि वासुदेव यायचं म्हणायचा दान पावलं विचारायचं. आणि कसा म्हणायचा? उजळून आला आभाळ हिमाच्या पारी. 2500 वर्षाची व्यवस्था. ही जी पिल्ले आहेत, हे वासरा, हे पिल्ल्या, हे सोन्या, हे चिमण्या, हे पाकरा, हे लेकरा. बोलू नको, जरा बोलायचं वाकडे जाऊन जोरदार डिस्टर्ब होतो. 2500 वर्षाची व्यवस्था. आपल्या काळ्या मोठ्याची लाट फुकून खिळखिळ करणारा भावना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. टाळ्या वाजल्या पाहिजेत मावल्यानो. आणि म्हणून मराठ्याच्या ताटात घास मांगा महाराजा चांगलं दिसत. कुणामुळं? उजळून आलं आभाळ हिमाच्या पारी. आणि म्हणून लाल बुद्धाचे महान गायक महाराष्ट्र ज्यांचा आवाज होतो ते संतोष दादा म्हणतात, आहे उजळून आलं आभाळ हिमाच्या पारी, उजळून आलं आभाळ हिमाच्या पारी.